करतात. राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धमान दिनानिमित्त आयोजित काव्य स्पर्धेसाठी कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव कोण म्हणे माईसारखा बाप जीव लावत नसतो. माय कळा जरूर सोसते पण बाप प्रत्येक कळेची वेदना सोसत असतो. माय कळा जरूर सोसते पण बाप प्रत्येक कळेची वेदना सोसत असतो. माय पुरवते हो लाड पण लेकीच्या जन्माची जिलेबी वाटणारा तो बापच असतो. कोण म्हणे माईसारखा बाप जीव लावत नसतो. बाप अवश्य रागवतो, बाप अवश्य मारतो, पण तुम्ही आजारी असल्यावर रात्री बेरात्री दवाखान्यात नेणारा तो बापच असतो. कोण म्हणे माईसारखा बाप जीव लावत नसतो. होय, बापाच्या शरीरात गर्भाचा गोळा नसतो. होय, बापाच्या शरीरात गर्भाचा गोळा नसतो आणि त्याला ममतेची मायाही नसते. पण लेकीच्या लग्नासाठी पैसे साठवताना अर्धपोटी झोपणारा तो बापच असतो. कोण म्हणे माईसारखा बाप जीव लावत नसतो. तिच्या इवल्याशा डोळ्यांना सर्व जग बघता यावं आणि तिनं फुलपाखरासारखं बागडावं. तिच्या इवल्याशा डोळ्यांना सर्व जग बघता यावं आणि तिनं फुलपाखरासारखं बागडावं आणि तिनं हिऱ्यासारखं चमकावं म्हणून जो स्वतः जिसतो ना तो बाप असतो. कोण म्हणे माईसारखा बाप जीव लावत नसतो. फाटलेले पाय त्याचे आणि भेगाळलेल्या टाचा, फाटलेले पाय त्याचे आणि भेगाळलेल्या टाचा, तरी चालतोय अजूनही अनवाणी त्या काट्यांच्या रस्त्यावर. सारी संकट असतात त्याच्याच डोक्यावर, तरी जो कधी रडत नसतो ना तो बाप असतो. कोण म्हणे माईसारखा बाप जीव लावत नसतो. सावकाराच्या खिशात पडलेलं सातबाऱ्याचं गहाण खत, काय आईनं दाखवलेली नापिकी आणि आभाळ बापानं सांगितलेलं दुष्काळाचं संकट. की सावकाराच्या खिशात पडलेलं सातबाऱ्याचं गहाण खत, काय आईनं दाखवलेली नापिकी आणि आभाळ बापानं सांगितलेलं दुष्काळाचं संकट, तरी जो रानातल्या पाखरांना पाणी ठेवतो ना तो बाप असतो. कोण म्हणे माईसारखा बाप जीव लावत नसतो. शाळेत कधी न गेलेला तो तरी ज्ञानेश्वरी कंठस्थ सांगतो आणि पाप पुण्याच्या नावाखाली जो नेहमी इमानदारीनं माणुसकीचं जीवन जगतो तो बाप असतो. कोण म्हणे माईसारखा बाप जीव लावत नसतो. मायबापाच्या प्रेमाच्या स्पर्धेत जो नेहमी स्वतःहून हरतो. की मायबापाच्या प्रेमाच्या स्पर्धेत जो नेहमी स्वतःहून हरतो आणि पोरापुरींच्या आयुष्यामागे जो नेहमी पडद्यामागे राहून काम करतो तो बाप असतो. कोण म्हणे माईसारखा बाप जीव लावत नसतो. फाटलेल्या शर्टाची खंत नसते त्याला समोरच्याचा कोट पाहून पण. की फाटलेल्या शर्टाची खंत नसते त्याला समोरच्याचा कोट पाहून पण, कारण गाडा संसाराचा चालवायचा असतो. टोपलीत पाहून एकच भाकर जो मला भूक नाही सांगतो. टोपलीत पाहून एकच भाकर जो मला भूक नाही सांगतो आणि तसाच पाणी पिऊन झोपी जातो ना तो बाप असतो. कोण म्हणे माईसारखा बाप जीव लावत नसतो. माय कळा जरूर सोसते पण बाप प्रत्येक कळेची वेदना सोसत असतो. माय पुरवते हो लाड पण लेकीच्या जन्माची जिलेबी वाटणारा तो बापच असतो. कोण म्हणे माईसारखा बाप जीव लावत नसतो. कोण म्हणे माईसारखा बाप जीव लावत नसतो. धन्यवाद.